त्याचबरोबर काही महिला आहे. काय म्हणणार? माझ्याबरोबर सरपंच आहे खापरखेडा चिचोली ग्रामपंचायत. एक मोठी घटना आहे, बदलापूर असो या कोलकाता असो, महिलांना वारंवार अशा प्रकारची कृत्य करणाऱ्या लोकांना कशा प्रकारच्या शासनाने या कोर्टाने त्यांना सजा दिली पाहिजे? महाराष्ट्र शासनाने कडक निर्णय घेतला पाहिजे. असे अत्याचार करणाऱ्या अनुरोधानं अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना डायरेक्ट जेव्हा वैद्यकीय तपासणी जेव्हा महिलाची केली जाते त्यानंतरच लगेच त्यांना कडक तरतूद करून त्यांना फाशी दिलीच पाहिजे. आमचं एकच न्याय आहे, महिलाची सुरक्षता कधी होईल, महिलाला न्याय कधी मिळणार? महाराष्ट्र राज्यात वारंवार अशा घटना घडत आहे. माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब महिलांना 1500 रुपये महिन्याची देऊन राहिले. आम्हाला महिलांना 1500 रुपये नको, आम्हाला आमची सुरक्षता पाहिजे. महिलांना जेव्हा आम्हाला आमची सुरक्षता मिळेल, आम्ही सुरक्षा राहू, तर 1500 रुपये नाही तर 15,000 15 लाख कमावू आम्ही. आम्हाला सुरक्षता कधी मिळणार? आम्हाला एकच मागणी आहे की आता नुकत्याच झालेल्या कलकत्ता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या महिलांचा डॉक्टर होती बिचारी, काय गुन्हा, 36 तास तिने एका रुग्णासाठी परिश्रम करून ते थांबली, नंतर तिच्यावर अत्याचार झाला. तसेच बदलापूर येथे नाबालिग 3 वर्ष 8 महिन्याची नाबालिग मुलगी होती, तसेच 6 वर्षाची, तिला न समजणार तिच्यावर अत्याचार एका तिथल्याच शाळेतील शिपाई कामगार आकाश शिंदे नावाच्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. मुलीला समजचा अल्पवयीन मुलीवर. आम्हाला एकच मागणी आहे शासनाला, अशा नरयोधाला फाशी झालीच पाहिजे. मी तुमच्याकडे येतो की आपण महाराष्ट्रातला नाही, भारतातल्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा महिलांना अत्याचार होतो, कोर्टामधून जेव्हा हा सर्व निर्णय जातो तर बरेच दिवस लागून जाते त्या आई वडिलांना त्या मुलीच्या न्यायासाठी. तर कुठेतरी कोर्टाने या सरकारने लवकरात लवकर असा फास्ट केला पाहिजे की त्या लोकांवर सजा झाली पाहिजे. सजा येतपर्यंत, सजा होतपर्यंत ते महिलांचे आई वडील मरण पावता या, मग तो जो कृत्य करणारा आहे त्याला बरेच वर्ष लागतात. अशा लोकांना फक्त जेलमध्ये ठेवण्यासाठी सरकार. माझी फक्त एवढीच मागणी आहे की भारत सरकारने असा कायदा काढावा की असं कृत्य करणाऱ्या माणसाला ताबडतोब फाशी देण्यात यावी, त्याची शहानिशा करून ताबडतोब फाशी देण्यात यावी. असं 2 व्यक्तींना, 2 आरोपींना जरी आपण फाशी दिली तर पुढे हे अन्याय होणं कमी तरी होईल. बस, धन्यवाद. माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य निलिमा उके आहेत. काय म्हणणार ताई? कृत्य बरेच आपण बघितल्या भारतामधल्या वेगळ्या वेगळ्या, आपण कलकत्त्यामध्ये बघितला, आता आपण महाराष्ट्रामधल्या ठाण्याच्या बदलापूरला बघितल्या. तर असं नेहमी अत्याचार पैसे सरकारने दिले आणि ते एक शिळा घेत आहे, पण दुसरीकडे महिलांना अत्याचार ते कधी थांबतात? माझं म्हणणं हेच आहे, महिलांसाठी अत्याचार करतात तर त्या फाशी त्याला चांगलीच मिळाली पाहिजे आणि त्याला नाही का सजा अशी मिळायला पाहिजे की दोन्ही हात पाय तोडायला पाहिजे, तेव्हाच त्याला माहिती मिळणार. आणि असा अत्याचार करतात की विचारू नका, त्याला छोट्या मुलींना बलात्कार करतात. एवढंच माझं म्हणणं आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आमची मागणी पूर्णपैकी व्हायलाच पाहिजे असे. आणि मला असं वाटतं हे बलात्कार करता ह्या व्यक्तीला एवढी सजा कडक सजा व्हायला पाहिजे की तो कायमचे 2 हात तोडायलाच पाहिजे, अशी सजा मिळायला पाहिजे. दुबारा तो अशी गलती करणार नाही. माझ्याबरोबर काही अजून महिला आहे. मी काकू काय म्हणणार? आपण नेहमी नवीन नवीन घटना महिलांवर हमेशा महाराष्ट्राची ही कर्मभूमी शिवाजीची बाबासाहेबाची आहे, तर अशा बाबासाहेबाच्या कर्मभूमीला खाडीमा बसणारे हे कृत्य कुठेपर्यंत आपल्याला? हे बाबासाहेब शिवाजीची देश आहे आणि या लोकतंत्रामध्ये संविधान एवढा कडक असल्यानंतर सुद्धा हे शासन म्हणजे यांच्या लक्षात येत नाही. हे झोपलेलं शासन आहे. देवीची पूजा करतात, तिला मार मानतात आणि देवी जे जिती जागती देवी आहे तिच्यावर अन्याय बलात्कार करतात. इथे यांची कुठे गेली माणुसकी? हे जनावर सारखे वागतात, जनावर आहेत हे एक प्रकारचे. इकडे देवीची पूजा करतो म्हणतात आम्ही, देवीचे नवरात्रामध्ये घट बसवतात. अरे जिती जागती देवी आहे तुमची, तिला बी माना. आपण कोणाच्या देवा धर्मावर टीका नाही करत, परंतु जी जिती जागती बाई आहे, देवी आहे, तिला आधी समजून घ्या. आणि ह्या देशात एवढा जो अन्याय अत्याचार महिलांवर होत आहे, दिवसेंदिवस आपण म्हणतो की कमी होईल, परंतु कमी होण्यात थांबवण्यात काहीच शंका नाही. हे जे सरकार आहे हे झोपलेली आहे. इकडे लोकांना गुमराह करून तुम्हाला कोणत्याही योजना काढतात, त्याच्यात गुमराह करत आहे सरकार.
आणि त्याच्यावर पैसे देऊन तुम्हाला लालच देऊन भीक देत आहे। तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही, मुलींची सोय नाही, मुली कशा शिकतील? ज्यांना बायांना म्हणते नाही ना लाडकी योजना हे योजना करतात, परंतु ह्या योजना न करता महिलांची सुरक्षा करा। मुलींनी शिकायला कसं जावे बाहेर? एकट्या बाहेर जातात कुठे, त्यांची शाळा जवळ राहते नाही राहत। बायावर जो अत्याचार आहे तो चालूच आहे। या देशात महिलांवर खूप त्रास छळ होत आहे। आधी तुम्ही महिलांची सुरक्षा द्या, नंतर तुम्ही सरकार चालवा। आम्हाला कोणा सरकाराशी काही घेणं देणं नाही, फक्त आम्हाला महिलांची सुरक्षा पाहिजे, मुलींची सुरक्षा पाहिजे आणि त्यांची बरोबर सुरक्षा पाहिजे। फालतूचे कामं करण्यात काही मतलब नाही। या सरकारनं जागं झालं पाहिजे आणि ज्यांनी हा असा बलात्कार कृत्य करते त्यांना चार चौघात चौरस्त्यावर आणून त्यांना फाशी दिली पाहिजे, अशीच आमची मागणी आहे सर्व महिलांची। माझ्या बरोबर बघू शकता की मोठ्या संख्येने इथे आमच्या काही बंधू बी आहे। माझ्या बरोबर माजी सरपंच रवी चिखले आहे। रवी भाऊ, बघितलं गेलं की महाराष्ट्रामध्ये आपण बरेच घटना पाहिल्या। नवीन सरकार जी 2.5 वर्षा पहिले आता आली आहे, त्या सरकारने योजनेच्या माध्यमातून महिलांना कुठेतरी उपहार तर दिला, पण कुठेतरी महिलांना अत्याचार परत होणार आहे। बदलापूरची घटना बघू, कलकत्त्याची घटना बघू, तर कुठेतरी सरकारनं या गोष्टीवर दक्षता, पहिले महिलांची सुरक्षा, बाकी योजना तर नंतर होणारच, काय म्हणणार आहे? महाराष्ट्रात एक मोठी बलाढ्य सरकार आणि केंद्रात सुद्धा मोठी बलाढ्य सरकार आहे। बलाढ्य सरकारकडून बरेचशा लोकांना, नागरिकांना अपेक्षा आहे, पण ही सरकार काही महिलांना न्याय देत आहे असं दिसत नाही आहे। कारण एखाद्या 4 वर्षाच्या मुलीवर एक नागाराम माणूस, जो एका वेगळ्या विकृतीचा माणूस, जर असा प्रकार, गुन्हेगारी प्रकार घडतो आणि ह्या लहान मुली आणि महिला ह्या देशात, आणि ज्या आपण स्त्री प्रधान देश ह्या म्हटल्या जाते, अशा देशामध्ये जर महिलावर अत्याचार सारखा होत असेल, आम्ही किती दिवस मोर्चे काढायचे, किती दिवस काळ्या पट्ट्या काढून फिरायचा? कुठंतरी या विषयावर कडक कायदे होणे आवश्यक आहे। कुठंतरी या गोष्टीवर एक विचारधारा नवीन बनवला पाहिजे, अशा दृष्टिकोनातून आमची माग आहे। भाऊ, बघितलं गेलं की ज्या प्रकारे कोर्टाने काल आदेश दिला की कोणताही राजकीय पक्ष हा बंद नाही करत, पण तरी आपण एक काळी पट्टी बांधून आपण निषेध करत आहोत। त्यावर महाविकास आघाडी सरकारच्या वर कुठेतरी तासारे छाटण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटांनी बी एक आंदोलन तुमच्यावर उभारलं आहे। तर हे काय आहे की महिलांना त्यांना महिलांची सुरक्षता करणं नाही आहे, या करण्याची तयारी नाही? आता तुम्ही आमच्यापेक्षा सर्व पत्रकार मंडळीला, सर्व देशाची वाटचाल तुम्हाला सर्वाला माहीत आहे की वेगवेगळ्या फेक न्यूज बनवणे, वेगवेगळ्या पद्धतीने हे चालवणे आम्ही काही बंद म्हणून पुकारले नाही, पण मुलींना आणि महिलांना जो अत्याचार होतो त्याचा कुठेतरी निषेध असं व्हायला पाहिजे। समाजातल्या तळागाळातल्या गोरगरिबांच्यावर जो नेहमी अत्याचार होत चाललेला आहे, त्याची कुठेतरी वाचा या समाज बांधवांच्या मार्फत कुठेतरी फुटावी आणि सरकार जागं व्हावं। कारण वारंवार हा घटना होणे, वारंवार आम्ही असे सारखे मोर्चे काढणे, पुन्हा 8-10 दिवसांनी पुन्हा प्रकरण शांत होणे आणि जशांत तशी परिस्थिती होणे, पुन्हा एखाद्या लहान मुलीवर अशा प्रकारचे अत्याचार होणे, हा जो प्रकार कुठेतरी सुरू आहे, याला कुठेतरी एक कठोर कायदे बनायला पाहिजे। या दृष्टिकोनातून शासनाने कुठेतरी याच्या बाजू पाऊल उचलायला पाहिजे आणि त्याला वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातून आमचा हा एक निषेध मोर्चा आमचा आहे आज। माझ्याबरोबर नागपूर जिल्ह्याचे संघटक अशोक जिंगरे जे आहे। अशोक भाऊ, योजना आता बऱ्याच आल्या होत्या आणि महिलांना लुबवण्याचं काम शिंदे सरकारने केलेलं आहे, पण एकीकडे महिलांना अत्याचार हे कुठं रोखणार? मला एकच म्हणायचं आहे की खरोखर ह्या जो योजनेचा विषय आहे हे भूलथापात येऊन राहिले। आमची आघाडीची सरकार होती, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे चांगल्या प्रकारे महाराष्ट्र चालवला, घडवला, त्याच्या विरोधात हे महायुतीचं सरकार कुठेतरी भूलथापात येऊन राहिले। आणि मला या माध्यमातून एकच बोलायचं आहे की खरोखर यांनी ज्या योजना काढल्या त्याच्याऐवजी महिलांना सुरक्षा प्रदान केली पाहिजे, महिलांवर होणारे अत्याचार थांबवले पाहिजे, जो अत्याचार करतो त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्ट लागला पाहिजे, त्या माध्यमातून लवकरात लवकर या अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची या माध्यमातून मागणी आहे। भाऊ, एकीकडं आपण बघितलं गेलं की एकीकडं बऱ्या शिंदे गटाने म्हटलं आहे की आम्ही यावेळेस योजनाची बरसात लावली आहे, पण जेव्हा बदलापूर घटना होतो, केंद्रामधली मोदी सरकार आहे, कोलकात्यामध्ये एवढी मोठी घटना होतो, मलाही
कोलकात्यामध्ये सरकार दुसरी, या राज्यामध्ये दुसरी सरकार, पण कुठेतरी महिलांना हर राज्यामध्ये सुरक्षित झाली पाहिजे असं कुठेतरी केंद्राने केलं पाहिजे असं वाटत नाही? तुम्ही मणिपूरचा विषय तुम्हाला माहीत असेल, मणिपूर अख्खा मणिपूर जळलं तेव्हा प्रधानमंत्र्याला मणिपूर दिसलं नाही, त्याला महाराष्ट्र दिसला नाही. इकडे अत्याचार होऊन राहिले आणि सन्माननीय प्रधानमंत्री आपले फॉरेनला जाऊन राहिले. कुठंतरी हे थांबवलं पाहिजे. हे चांगले लक्षण नाही दिसत. सरकार चालवण्याचे लक्षण यांच्यामध्ये दिसत नाही. कुठेतरी यांनी ह्या गोष्टीचा स्वतःहून निषेध केला पाहिजे की खरोखर आम्ही जे आमच्या हातून घडून राहिलं ते थांबलं पाहिजे. माझ्याबरोबर उपसरपंच आहे, खापरखेड्याचे उपसरपंच आहे, केबल खापरखेड्याचे उपसरपंच है माझ्याबरोबर. भैया क्या कहेंगे? बहुत बड़ी ये अत्याचार की एक बहुत बड़ी है महाराष्ट्र में. अगर ऐसा होता है, बाबा साहब आम्बेडकर, फुले शाहू की ये महाराष्ट्र है, तो इस तरह की घटना होना क्या लगता है आपको, कितनी दुर्भाग्यपूर्ण घटना है? सर्वप्रथम बदलापुर में जो घटना हुई और साथ ही कलकत्ता में, इस घटना का मैं निषेध करता हूँ और अत्याचारी को जल्दी से जल्द फांसी की शिक्षा हो, मुकदमा चला के फास्ट ट्रैक कोर्ट में, ऐसा निवेदन करता हूँ और महाराष्ट्र सरकार को बर्खास्त करो, ऐसी कांग्रेस कमेटी की तरफ से मांग रखता हूँ. माझ्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश खापरे जी आहे. प्रकाश भाऊ, विषय खूप मोठा होता. आपण याच्या अगोदर मी बरेच आंदोलन बघितले. घटना होऊन जाते, काही दिवसांसाठी घटना थांबवायला जाते, उग्र आंदोलन होते, या मग मोर्चे निघतात, पण कुठेतरी घटना परत पुनरावृत्ती होते. आज महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षाची सरकार, शिंदे गटांची सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये महिलांना सुरक्षित करणं, लाडली बहीण योजना देणं आणि दुसरीकडे महिलांनाच अत्याचार करणं, हे कुठेतरी काय वाटतं? ही घटना खरंच निंदनीय आहे. परंतु हे जे आजचं जे आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, हे काही राजकीय आंदोलन नाही आहे. याच्यामध्ये काल जो निर्णय आला थोडासा आहे, त्या विषयाने आम्ही आंदोलन थोडं जी तीव्रता कमी केलेली आहे. परंतु महाराष्ट्रात कुठेतरी राज्य सरकारचं अपयश आहे हे म्हणायला हरकत नाही. कारण राज्य सरकार ज्या पद्धतीने याचं मार्केटिंग करत आहे आणि राज्य सरकार सांगते की हे आम्ही यांचं महाविकास आघाडीचं आंदोलन आम्ही थांबवलं, त्या घटनेपेक्षा यांना महाविकास आघाडीचं आंदोलन थांबवलं याच्यामध्ये सर्वात जास्त ते मार्केटिंग करत आहे. म्हणजे राज्य सरकार कामापेक्षा मार्केटिंगला आणि ज्या आमच्या बहिणीवर जो अत्याचार झाला या गोष्टीमध्ये हे सरकार सेन्सिटिव्ह नाही आहे. आंदोलनावर शिंदे गट सरकारने कुठेतरी निषेध केला आहे की तुम्ही निषेध करत आहे महिलांसाठी, आपल्या महिला भगिनी त्यांना बी ते निषेध करताय की तुम्ही आंदोलन करताय म्हणून. तर हे काय, म्हणजे असं वाटते की कुठेतरी महिलांची सुरक्षा दिसत नाहीये सरकारनं? महिलांचा सन्मान करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मग ती महिला असो किंवा छोटी मुलगी असो, इथे राजकारण जर करत असेल तर त्या सरकारचा आणि त्या मुख्यमंत्र्याचा आम्ही निषेध करतो. परंतु आज त्या मुलीवर जो आघात झालेला आहे, त्या आघातावर ज्या महाराष्ट्राची बदनामी झाली याला सर्वस्वी जबाबदार या राज्याचं सरकार आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार याला. बघू शकता आपण की मोर्चाचा जो प्रकार आहे, आता कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार निषेध मुख्य मोर्चा म्हणून ह्या संपूर्ण खापरखेड्यामध्ये आपण दिसत आहात. आणि ज्या प्रकारे महिलांच्या ह्या संपूर्ण तादाद आपण बघू शकता, महिलांच्या ह्या पूर्ण कारवाई बघू शकता, त्या प्रकारे या मोर्चेला कुठेतरी निषेध मोर्चा म्हणून म्हणलेला जातो आणि त्या प्रकारे मुख्य मोर्चा म्हणून या खापरखेड्याच्या अण्णा मोड पासून तर पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन या मोर्चाला समाप्ती होईल. आणि हा मुख्य मोर्चा आहे, कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार हा मोर्चाला मुख्य मोर्चा म्हणून निषेध केलेला आहे. आणि ज्या प्रकारे सरकारचे ताशेरे ओढलेले आहे महिलांनी, सरकारला ज्या प्रकारे महिलांची सुरक्षा करू शकत नाही अशा सरकारनं कुठेतरी ताशेरे ओढण्याचं काम या मुख्य मोर्चाच्या माध्यमातून खापरखेड्याच्या अण्णामोड पासून तर पोलीस स्टेशन मध्ये केलं आहे. आपण बघत राहा. तोपर्यंत कॅमेरा पर्सन सिद्धार्थ गेडांबरोबर मी शैलेश ढोरे, विदर्भ की आवाज, सच की हकीकत, मुख्य संपादक, खापरखेडा.